तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून यापुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट्स मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SAG ऑनलाईन कॉमर्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत. अर्थशास्त्राचे आपण यापूर्वीचे 4 व्हिडिओ पाहिले. त्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची प्रस्तावना, ऐतिहासिक वाटचाल, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, त्याची व्याप्ती या सर्व गोष्टी पाहिल्या. आता या सर्व गोष्टींच्या आधारावरच आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य या पाठामध्ये आपल्याला पाहायची आहेत. इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. या प्रकरणामधील सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहान आर्थिक घटकांचा म्हणजेच विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. आता हे विशिष्ट आर्थिक घटक कोणते कोणते आहेत पहा. विशिष्ट वस्तूची मागणी, विशिष्ट वस्तूंचा पुरवठा, विशिष्ट उपभोक्ता व विक्रेता यांची आर्थिक वर्तणूक, विशिष्ट उत्पादन संस्था व त्यांचा समतोल इत्यादी घटकांचा समावेश वैयक्तिक किंवा विशिष्ट आर्थिक घटकामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासताना आपण या सर्व गोष्टींची माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र एक कुटुंब संस्था, एक उत्पादन संस्था, एका वस्तूची किंमत निश्चिती, उत्पादन घटकाची किंमत निश्चिती, एका व्यक्तीचं उत्पन्न, एका व्यक्तीची बचत अशा अनेकविध वैयक्तिक आर्थिक घटकांचा म्हणजेच विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास करते. दुसरं वैशिष्ट्य किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळख. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असं म्हटलं जातं. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उत्पादन घटक किंवा एका वस्तूची किंमत कशी निश्चित होते आणि मग ती वस्तूची किंमत निश्चित होत असताना मागणी आणि पुरवठा या 2 गोष्टींचा त्यावर कसा प्रभाव पडत असतो याचा अभ्यास तपशीलवारपणे केला जातो. म्हणूनच किमती कशा ठरतात याचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. 2 घटकामधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचं विश्लेषण होय. आंशिक समतोल यामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. बाजारातील इतर परिस्थिती स्थिर व कायम असताना काही विशिष्ट भागापुरताच समतोल साध्य करणे म्हणजेच आंशिक समतोल होय. एखाद्या बाजारपेठेमध्ये एखाद्याच वस्तूची किंमत जेव्हा मागणी पुरवठ्याच्या समतोलातून ठरते तेव्हा एका अर्थाने तो आंशिक समतोल असतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करणाऱ्या सर्वसाधारण समतोल विश्लेषणापेक्षा आंशिक समतोल विश्लेषण हे सोपं असतं. पहा, या चित्रामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामधील वस्तूंचा मागणी आणि पुरवठा, जोडे म्हणजे चपलांचा मागणी आणि पुरवठा, खेळण्यांचा मागणी आणि पुरवठा, शेतीविषयक वस्तूंचा मागणी आणि पुरवठा अशा अर्थव्यवस्थेतल्या अनेकविध घटकांपैकी काही घटकांच्या मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलाचा विचार या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे बघा, ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या वस्तूंच्या मागणी पुरवठ्याचा विचार करून जेव्हा मागणी पुरवठ्याच्या समतोलातून किमती निश्चित होतात तेव्हा हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय होतो. कारण देशातल्या अर्थव्यवस्थेतील संपूर्ण वस्तूंचा विचार या ठिकाणी न करता एका विशिष्ट वस्तूंच्या समतोलाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे
समग्र समतोलातील एक घटक बाजूला काढून आपण समतोलाचा या ठिकाणी विचार करतो आहोत, म्हणूनच याला आंशिक समतोल असं म्हणतात. म्हणून बघा, एखाद्या बाजारपेठेमध्ये एखाद्याच वस्तूची किंमत जेव्हा मागणी पुरवठ्याच्या समतोलातून ठरते तेव्हा तो आंशिक समतोल असतो असं या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. म्हणजेच आंशिक समतोल ही संकल्पना एका वस्तूच्या मागणी पुरवठ्याच्या समतोलाशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येईल आणि हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य पहा, विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अनेक गृहीत तत्वांवर आधारित आहे. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विवेचनाची किंवा सिद्धांताची सुरुवात केली जाते. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातले कुठलेही सिद्धांत आपण जर पाहिले, इथून पुढच्या प्रकरणामध्ये आपण हे सिद्धांत पाहणार आहोत, तर त्या सिद्धांताच्या विधानाची सुरुवात इतर परिस्थिती कायम असताना या शब्दातूनच झालेली आपल्याला दिसेल. इतर घटक स्थिर आहेत असे मानण्याचा हेतू सिद्धांत हा जास्तीत जास्त सोपा आणि सुटसुटीत करणं आणि एका चलाचा परिणाम अभ्यासणं हा असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी अशा अनेक गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळेच सिद्धांताचे विश्लेषण सोपे होते. गृहीतकांमुळेच एका चलाचा परिणाम अभ्यासणे सोपे होते. पहा, एक उदाहरण आपण पाहू आणि त्या उदाहरणाच्या सहाय्यानं ही गृहीतक काय आहेत ते विचार करू. ही गृहीतक काय आहेत ते आपण थोडं समजावून घेऊ. बघा, आपला एखादा मित्र आपल्याला भेटायला येणार आहे आणि आपण त्याची वाट बघतोय. ठरलेली वेळ होऊन गेलेली आहे पण तरीही तो अजून आलेला नाही आणि मग आपल्या डोक्यामध्ये काही विचार यायला लागतात आणि मग आपण असा विचार करायला लागतो की मित्राला का उशीर झाला असेल. तर आपण पहिल्यांदा असा विचार करतो की त्याला बस मिळाली नसेल. म्हणजे आपण गृहीत काय धरलं की तो बसने येणार आहे हे गृहीत धरलं आणि बस मिळाली नसेल त्यावरनं निष्कर्ष काढला. मग दुसऱ्यांदा विचार येतो, अरे त्याच्याकडे तर बाईक आहे, मग तो बसनं कशाला येईल. मग आपण असा विचार करतो की जर तो बाईकने येणार असेल, म्हणजे आपण इथं गृहीत धरलं की तो बाईकने येणार आहे, मग बाईक पंक्चर झाली असेल, बाईक बंद पडली असेल. म्हणजे अशा अनेक गृहीत गोष्टी आपण धरून एक निष्कर्ष काढतो की या कारणामुळे मित्राला उशीर झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण एका गृहीत परिस्थितीचा विचार करून निष्कर्षाप्रत येत असतो. त्याच पद्धतीनं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांताचं निष्कर्षाप्रत येणं आहे ते अनेक गृहीत परिस्थितीवर अवलंबून असतं आणि ही गृहीत परिस्थिती अत्यंत महत्वाची आहे. ही गृहीत परिस्थिती जर आपण विचारात घेतली नाही तर सिद्धांताचा सोपेपणा हा जो आहे तो नष्ट होईल आणि मग सिद्धांत किचकट होतो. म्हणून अनेक गृहीतकांवर आधारित हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या सर्वाचं जे मुख्य गाभा गृहीतक आपण म्हणतो की इतर परिस्थिती कायम. मग इतर परिस्थिती कायम मध्ये अनेक इतर परिस्थिती असू शकतात. तर ही सगळी गृहीतक किंवा सिद्धांत कशा पद्धतीने गृहीतकांवर आधारित असतात हे आपण नजीकच्या पुढच्या ज्या काही प्रकरणांमध्ये अभ्यासणार आहोत आणि त्या ठिकाणी सिद्धांताच्या अभ्यासात आपल्याला हे आणखी जास्त समजून येईल. पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते आणि नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. या ठिकाणी अनेक समूहातून एक घटक बाजूला काढून त्याचा अभ्यास करणं ही जी पद्धत आहे ती विभाजन पद्धत. उदाहरणार्थ, इथं काही आपल्याला चित्र दिसतात. या चित्रामध्ये गव्हाचं पोतं आहे किंवा गव्हाची रास आहे आणि त्या गव्हाच्या राशीतून आपण काही मुठभर गहू घेतो आहोत आणि मुठभर गव्हांचा अभ्यास करतो. म्हणजे मुठभर गहू हातात घेऊन आपण ते बघतो की कसे आहेत गहू, चांगले आहेत का, आणि मग त्या मुठभर गव्हाच्या आधारावर आपण त्या राशीतल्या घटकांच्या विषयी भाष्य करताना आपल्याला दिसतो. या ठिकाणी दुसरं एक चित्र दिसतंय बघा, पिझ्झा आहे. त्या पिझ्झा मध्ये एक स्लाइस बाजूला काढलेलं आहे. विभाजन पद्धतीला स्लायसिंग मेथड असं इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून मी ही दोन चित्र मुद्दाम या ठिकाणी आपल्याला दाखवलं. म्हणजे आपण या ठिकाणी त्या एकूण पिझ्झा मधला एक छोटीशी स्लाइस बाजूला काढली. सफरचंद दिसते, त्या सफरचंदाची एक फोड आपण बाजूला काढलेली आहे. ही जी पद्धत आहे
ही विभाजन पद्धत आहे. एकूण अर्थव्यवस्थेच्या घटकांचं लहानात लहान घटकामध्ये विभाजन करणं ही जी पद्धती आहे त्यालाच विभाजन पद्धत असं आपण म्हणतो. आणि ही विभाजन पद्धत ही सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. 6वं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. आता सीमांत तत्व काय आहे हे आधी आपण थोडंसं समजून घेऊ. त्यासाठी एक मी उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, या ठिकाणी कामगार संख्या, सीमांत उत्पादन आणि एकूण उत्पादन असे 3 घटक विचारात घेतलेले आहेत. हा जो तक्ता आहे हा तक्ता काय दाखवतो तर पहिल्यांदा एक कामगार जेव्हा आपण कामाला घेतो तेव्हा त्या कामगारानं एकूण उत्पादनात किती भर टाकलेली आहे तर बघा, एक कामगार कामावर ठेवल्यानंतर तो 10 वस्तूंचं उत्पादन करतो आणि त्यावेळेला आपलं एकूण उत्पादन असतं 10 नगांचं. जेव्हा आपण कामगारांची संख्या 2 करतो तेव्हा दुसरा वाढीव जो कामगार आहे तो कामगार उत्पादन 8 वस्तूंचं करतो. म्हणजे दुसऱ्या कामगारानं उत्पादनात टाकलेली भर 8 आहे आणि एकूण उत्पादन आपलं 18 होतं, कारण का पहिल्या कामगारानं उत्पादित केलेले 10 नग आणि दुसऱ्या कामगाराचे 8 नग असे एकूण 18 नग या ठिकाणी उत्पादित होतात. अशा पद्धतीनं तिसरा कामगार 6 नगांची टाकतो, एकूण उत्पादन 24 होतं. चौथा कामगार 4 नगांची भर टाकतो, एकूण उत्पादन 28 होतं. 5वा कामगार 4 नगांचंच उत्पादन करतो आणि एकूण उत्पादन 32 होतो. आणि 6वा कामगार जेव्हा येतो तेव्हा मात्र तो 0 इतकं उत्पादन करतो आणि एकूण उत्पादन 32 इतकंच राहतं. म्हणजे थोडक्यात जसजशी कामगारांची संख्या वाढताना आपल्याला दिसते तेव्हा एकूण उत्पादन वाढलेलं आहे, पण उत्पादन वाढलेलं असताना अशी एक स्थिती आली की ज्या स्थितीला म्हणजे 5व्या कामगारामुळे एकूण उत्पादनामध्ये किंवा 5व्या आणि 4थ्या कामगारानं त्यांचं सीमांत उत्पादन हे 4च आहे आणि 6व्या कामगाराचं सीमांत उत्पादन मात्र 0 आहे. म्हणजे या ठिकाणी उत्पादक आहे त्याला या ठिकाणी असं निर्देश झालेला आहे की 6व्या कामगार तुमच्या उत्पादनामध्ये काहीही भर घालत नाही, त्यामुळे 6वा कामगार तुम्ही कमी केला तरी चालू शकतो. 5वा कामगार आणि 4था कामगार एकूण उत्पादनामध्ये 4 नगांचीच भर घालत आहेत, त्यामुळे 5वा कामगार जरी तुम्ही कमी केला तरीही चालू शकतो. परंतु 5व्या कामगारामुळे एकूण उत्पादनामध्ये आपली वाढ होत आहे म्हणून आपण जास्तीत जास्त 5 कामगार त्या ठिकाणी ठेवू शकतो. हे सीमांत तत्व आहे. म्हणजेच अशा सीमांत तत्वाचा वापर करून हे जे सूक्ष्म बदल आहेत या बदलाचा परिणाम उत्पादक आणि उपभोक्ता आपले आर्थिक निर्णय कसे आहेत ते घेताना करत असतो. म्हणजे या ठिकाणी उत्पादकाचं उदाहरण तर मी सांगितलंच, परंतु एखादा उपभोक्ता आहे तो वस्तूंची खरेदी करत असताना या ठिकाणी त्या वस्तूपासून किती उपयोगिता मिळते आणि किती वस्तू आपण खरेदी करायच्या याचा विचार त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतो. आपण पुढच्या प्रकरणामध्ये सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण जेव्हा पाहणार आहोत तेव्हा उपभोक्ता आर्थिक निर्णय कसा घेतो हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. पण मला वाटतं की यावरून आपल्याला सीमांत तत्व नेमकं काय आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं असेल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य 7वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार अशा विविध बाजार रचनांचं विश्लेषण करून या बाजार प्रकारात वस्तूच्या किमती व उत्पादनाचे परिमाण कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण देत असलेलं आपल्याला दिसून येतं. यावर्षी आपण बाजाराचे प्रकार हे प्रकरण आपल्याला या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. विविध वस्तूंच्या किमती आणि उत्पादनाचे परिमाण या विविध बाजारात कसं निश्चित होतं हे सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासताना आपल्याला दिसतं. 8वं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांची संबंधित नाही. ते फक्त वैयक्तिक घटकापुरतच मर्यादित आहे. म्हणजे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती यापूर्वी आपण शिकलेली आहे आणि त्या व्याप्तीमध्ये सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र नेमक्या कशाचा अभ्यास करते हे अभ्यासलेलं आहे. त्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्र हे राष्ट्रव्यापी प्रश्नांचा विचार करत नाही, राष्ट्रीय स्तरावरच्या समस्यांचा विचार करत नाही,
ते फक्त वैयक्तिक आर्थिक समस्यांच्या पुरतं संबंधित आहे किंवा ते वैयक्तिक आर्थिक घटकांच्या पुरतं मर्यादित आहे. त्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. मित्रांनो, मला वाटते की ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला कळलेली असतील. पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आज जी वैशिष्ट्ये अभ्यासली त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक आर्थिक घटकांचा म्हणजेच व्यक्तिगत घटकांचा किंवा लहान लहान घटकांचा अभ्यास करते हे आपण पाहिलं. दुसरं वैशिष्ट्य पाहिलं, किंमत सिद्धांत, मूल्य सिद्धांत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे उत्पादनाचे घटक आणि एका वस्तूची किंमत कशी ठरते हे अभ्यासतं, म्हणून त्याला किंमत सिद्धांत असं म्हणतात. आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र एका वस्तूच्या मागणी पुरवठ्याचा समतोलाचा अभ्यास करतं, म्हणून त्याला आंशिक समतोल असं म्हणतात. चौथं वैशिष्ट्य, विशिष्ट गृहीतकांवर आधारित. इतर परिस्थिती कायम असताना या गृहीत तत्वावर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे सर्व सिद्धांत आधारलेले असतात. पाचवं वैशिष्ट्य, विभाजन पद्धत. अनेक घटकांतून एक घटक बाजूला काढून त्याचा तपशीलवार अभ्यास करणं ही विभाजन पद्धत आहे. विभाजन पद्धतीमुळं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांताचं विवेचन हे साधं, सोपं आणि सुटसुटीत होतं आणि एका घटकाचा परिणाम अभ्यासणं हे सोपं जातं. सीमांत तत्वाचा वापर. एका वाढीवनगामुळं एकूण परिणामात काय बदल होतो हा सूक्ष्म अभ्यास सीमांत तत्वाचा वापर करून आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात करू शकतो. बाजार रचनांचं विश्लेषण. विविध बाजाराचे जे प्रकार आहेत त्या बाजाराच्या प्रकारांचं तपशीलवार अभ्यास करून त्या बाजार प्रकारामध्ये वस्तू, सेवा, उत्पादनाचे घटक यांच्या किमती कशा ठरतात हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अभ्यासतं. आणि मर्यादित व्याप्ती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे राष्ट्रव्यापी समस्यांचा विचार न करता वैयक्तिक समस्यांचा विचार करतं. ही सूक्ष्म अर्थशास्त्राची मर्यादित व्याप्ती आहे. या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासली. मला वाटते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आपल्या सर्व संकल्पना ज्या आहेत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्या संदर्भातल्या त्या तुम्हाला समजल्या असतील. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून आपण या चॅनलवर येणारे पुढचे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.